नमस्कार सगळ्यांना. लाडक्या बहिणी योजनेचे तुम्हाला पैसे आले का? तुम्ही फटाफट आत्ताच्या आत्ता लगेच मोबाईल जाऊन चेक करा. तुम्हाला पैसे आले असतील. पैसे आले असतील किंवा नसतील मला कमेंटमध्ये सांगा. कारण आता पैसे यायला चालू झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर मोबाईल चेक करणं गरजेचं आहे. कारण डिसेंबरचा जो हप्ता आहे तो यायला चालू झालेला आहे. अर्ध्या महिलांना आलेला आहे. काही महिलांना येतोय अजून पण. तर तुम्हाला पण आला आहे का ते चेक करण्यासाठी तुम्ही मला मोबाईलमध्ये SMS चेक करावा लागेल. ठीक आहे. 6वा हप्ता जो आहे तो ₹1,500नीच येणार आहे. ₹21 कुठला हप्ता आता सध्या तरी येणार नाहीये. जेव्हा केव्हा बैठक होईल अर्थसंकल्पामध्ये, तेव्हा 2100चा हप्त्याची जेव्हा जी-आर येईल तेव्हाच तुम्हाला 2100चा हप्ता मिळेल. सध्या तुम्हाला ₹1500च मिळणार आहे. तुम्हाला हप्ता आला की नाही आतापर्यंत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कधी फॉर्म भरला आहे ते पण मला सांगा आणि कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही बोलताय ते पण मला सांगा. म्हणजे कळेल आपल्याला की कुठल्या जिल्ह्यात पैसे यायला चालू झालेले आहेत. ठीक आहे. देवेंद्र फडणवीसांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ते खूप महत्त्वाचं वक्तव्य आहे. ते काय आहे ते आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठेही स्किप करू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. जेणेकरून सगळ्या महिलांना कळेल की आपल्याला आता पैशाला चालू झाले आहेत आणि आपल्याला फटाफट मोबाईल चेक करण्याची गरज आहे. ठीक आहे. त्यामुळे लवकरात लवकर मोबाईल चेक करा. पैसे आले नसतील तर बँकेत जाऊन विचारा. मोबाईल कधी-कधी मोबाईलवर मेसेज येत नाही. सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही बँकेत जाऊन पण चेक करू शकता. ठीक आहे. आपण बघूया सविस्तर माहिती याच्याविषयी काय आहे बघूयात आपण काय आहे. मोठी बातमी लाडक्या बहिणींनो, फटाफट मोबाईल चेक करा. तुम्हालाही आला का हप्ता? तर मिळणार नाहीत पैसे. तुम्हाला असं काही एक काम करायचं आहे. जर तुम्ही ते काम केलं नाही, तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ठीक आहे. ते काम पण मी तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थित काय करायचं, कसं करायचं सगळं. तर आता बघूयात आपण सविस्तर माहिती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला खात्यात ₹1,500 जमा करण्यात येतात. आता या योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. ठीक आहे. आता कुठली माहिती आहे समोर आलेली ती पाहूयात आपण. बघा. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून लाडक्या बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला ₹1,500 जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान ही योजना महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. विधानसभा निवडणुकीमध्ये देखील लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरल्याचं पाहायला मिळतं. सगळ्यांना माहिती आहे की महायुती सरकारने लाडकी बहीण योजना ही जुलैमध्ये काढली होती. या योजनेअंतर्गत महिलांना ₹1,500 देण्यात आले होते. म्हणजे आणि बऱ्याच महिलांना आत्तापर्यंत 5 हप्ते जे आहेत ते पूर्ण हप्ते मिळालेले पण आहेत. यामध्ये तुम्हाला तुमचं वय, तुमचं उत्पन्न अशा बऱ्याच अटी ज्या आहेत त्या होत्या. हमीपत्र तुम्ही वाचलंच असेल ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी. ज्यांनी नाही भरला त्यांच्यासाठी मी सांगते. 21 ते 65 वयोगटात जर तुम्ही असाल आणि तुमचं उत्पन्न 2 पॉइंट म्हणजे 2.5 लाखापेक्षा जरी कमी असेल, तर तुम्ही पात्र ठरताय. ठीक आहे. या योजनेअंतर्गत असं झालं की ही लोकप्रिय ही जी योजना आहे ती खूप लोकप्रिय झाली कारण महिलांना डायरेक्ट खात्यात पैसे मिळत होते. ठीक आहे. आणि बऱ्याच महिलांना पैसे पण मिळाले. त्याच्यामुळे महायुती सरकारवर महिलांचा विश्वास आहे तो वाढला. त्याच्यामुळे त्याचा जो फायदा त्यांना महायुतीला निवडणूक पण झाला. त्यामुळे ते बहुमताने विजयी झाले. त्यांची सत्ता त्यांचं सरकारही स्थापन झालं. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. तर तेवढ्याच आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. दरम्यान आम्ही जर सत्तेत आलो, तर आम्ही महिलांना दर महिन्याला ₹3,000 देऊ, अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. दुसरीकडे आमचं सरकार आलं, तर आम्ही महिलांना ₹21 देऊ, असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं. दरम्यान आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे ₹21 कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याबाबत देखील मोठी उत्सुकता आहे. बघा सगळ्यांना माहिती आहे जी महालक्ष्मी योजना होती. ठीक आहे. कारण महाआघाडीने पण काय केलं होतं, एक निवडणुकीच्या आधी काही आश्वासनं दिली होती. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, की महायुती महाविकास आघाडी महालक्ष्मी योजना चालू करेल जेव्हा सत्तेत येईल तेव्हा आणि त्या योजनेअंतर्गत तुम्हाला ₹3,000 मिळतील महिलांना सरसकट. ठीक आहे. तेव्हा विरोधकांनी खूप टीका केली लाडक्या बहिणीविषयी. तसेच परत महालक्ष्मी योजना काढली. पण महायुती सरकारने पण प्रत्युत्तर म्हणून महिलांना ₹21 देण्याचं आव्हान जे आहे किंवा आश्वासन जे दिलेलं आहे. आता सगळ्यांना हेच पडले, की आता आपल्याला ₹21 नक्की कधी मिळणार? कधीपासून मिळणार? ठीक आहे. ₹21 आत्तापासूनच मिळणार डिसेंबरपासून का कधीपासून? तर नाही, ₹21 आत्तापासून नाही मिळणार तुम्हाला. आत्ता ₹1,500च मिळतील. जेव्हा 2100चा प्रॉपर जी-आर येईल सरकारकडून प्रॉपर जेव्हा न्यूज येईल किंवा त्यांच्याकडून घोषणा होईल, की ₹21 देऊ आम्ही या महिन्यापासून, तेव्हाच तुम्हाला ₹21 मिळतील. सध्या तरी तुम्हाला पण पहिल्याप्रमाणे ₹1,500च मिळून जातील. ठीक आहे. त्यामुळे ₹21 आता येणार नाही. डिसेंबरचा हप्ता तरी ₹1,500 येणार आहे. ठीक आहे. आता हा हप्ता कधी येणार बाबा? सगळ्यांकडे लक्ष लागलं यांच्याकडे. बघूयात आपण. डिसेंबरच्या हप्त्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी म्हटलं होते, की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झाली. आम्ही अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हप्त्याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. बघा म्हणजे डिसेंबरच्या हप्त्यामध्ये बोलताना ते आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की पहिल्या बैठकीत आमची मंत्रिमंडळाची जी पहिली बैठक झाली त्याच्यातच आम्ही त्या लाडकी बहीणविषयी चर्चा झाली आणि आम्ही अधिकाऱ्यांना सूचना पण दिल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर डिसेंबरचा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यात येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला आता मोबाईल चेक करण्याची गरज आहे सध्या तरी खरंच. पण त्यापूर्वी एक मोठी बातमी काय बघा, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले होते, परंतु त्यातील काही महिलांना अजूनही पैसे मिळाले नव्हते. काही महिलांना 1-2 महिन्यांचे पैसे मिळाले. अशा सर्व महिला ज्यांच्या योजनेतील पैसे रखडले आहेत, अशा महिलांच्या खात्यात आता पैसे येण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. म्हणजे बघा त्यांचं म्हणणं आहे, की ज्या महिलांना अजून एक म्हणजे ज्यांनी फॉर्म भरत आधीच जुलै-ऑगस्टमध्ये त्यांना अजून एकही हप्ता नव्हता मिळाला किंवा काही महिलांना फक्त 1-2 महिन्याचे पैसे मिळाले. अशा सर्व महिलांचे पैसे शुक्रवारपासून यायला चालू झाले होते. म्हणजे आधीच्या हप्त्याचे पैसे, डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे नाही, पण आधीच्या हप्त्याचे पैसे आहेत. ज्या महिलांचे पैसे रखडले होते आधीपासनं, त्या महिलांचे पैसे जे आहेत ते शुक्रवारपासून यायला चालू झालेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला पण आलेत का पैसे आधीच्या हप्त्याचे म्हणजे जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे जे हप्ते राहिले होते कोणाचे, त्यांचे जे हप्ते आलेत का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की मला जुलैचा हप्ता, मला नोव्हेंबरचा हप्ता किंवा ऑक्टोबरचा हप्ता आलेला आहे. जर तुम्हाला यायला चालू झाले असतील तर तुम्हाला तुमचा जिल्हा आणि तुम्हाला पैसे आलेत की नाही आणि कुठल्या हप्त्याचे पैसे आलेत ते मला कमेंटमध्ये सांगायचं. म्हणजे आपल्याला कळेल, की खरंच जुलै ते नोव्हेंबरचे जे हप्ते रखडलेले होते महिलांचे, काही महिलांचे त्यांना यायला चालू झाले. त्यामुळे बाकीच्या महिलांना पण कळेल आणि त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर त्या लवकरात लवकर सॉल्व्ह करून त्यांना पण पैसे मिळतील. ठीक आहे. त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा, की तुम्हाला आधीच्या हप्त्याचे पैसे यायला चालू झालेले आहेत की नाही. डिसेंबरचा हप्ता म्हणत नाही मी, डिसेंबरचा हप्ता नाही, आधीच्या हप्त्याचे पैसे. ठीक आहे. आधीच्या हप्त्याचे पैसे तुमचे रखडलेले असतील, जे ऑगस्ट असेल, नोव्हेंबर असेल, ऑक्टोबर असेल, कुठल्याही महिन्याचे पैसे तुमचे जर रखडलेले असेल ते यायला आता चालू झालेले आहेत आणि ते तुम्हाला आलेत का नाही ते पण मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. पण डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार याबाबत काही अजून माहिती नाही आली. तसेच ₹2100 हप्ता देखील यावर्षी मिळण्याची शक्यता कमी आहे. बघा ₹21 महिना यावर्षी ₹2100 हप्ता देखील यावर्षी मिळण्याची शक्यता जी आहे कमीच आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून महिलांच्या खात्यात ₹1,500 ऐवजी ₹21 जमा होऊ शकतात. ही योजना कधीही बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. बघा महत्त्वाची गोष्ट, ही योजना कधीच बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे आता तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ही योजना जी आहे ती कधीच बंद होणार नाही आहे. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे लवकरात लवकर जाऊन तुम्हाला आधार लिंक वगैरे आहे की नाही ते चेक करायचं आहे. ज्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही पैसे यायला. कारण आधीच्या हप्त्याचे पैसे आहेत ते यायला चालू झालेले आहेत असं म्हणणं आहे आणि शुक्रवारपासूनच यायला चालू झालेत. तुम्हाला आलेत का पैसे? कमेंटमध्ये सांगा. आणि आता सध्या तरी ₹21 यावर्षी मिळणार नाहीत किंवा या महिन्याचे मिळणार नाहीत. डिसेंबरचा हप्ता जो आहे तो आता मिळणार नाही आहे ₹21, तो ₹1500 तुम्हाला मिळेल. तो हप्ता लवकरात लवकर जमा होईल. जेव्हा केव्हा बैठक होईल अजून एकदा, तेव्हा तुम्हाला घोषणा करण्यात येईल, की आता डिसेंबरचा हप्ता मिळणार. सूचना दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांना, पण पैशाला थोडासा वेळ लागेल. ते कधी येतील बघूयात आपण. पण मागच्या हप्त्याचे पैसे यायला चालू झालेले आहेत. तुम्हाला पण पैसे आले असेल तर कमेंटमध्ये सांगा, तुमचा जिल्हा पण सांगा, जेणेकरून आपल्याला कळेल. तर धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच नवीन अपडेट्स तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून माझं नोटिफिकेशन जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला कळून जाईल, की व्हिडिओ आला आहे आणि काहीतरी महत्त्वाचे अपडेट आहे. ठीक आहे. धन्यवाद.